नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक पुराण कथा सांगणार आहे। ती गणपती आणि लक्ष्मी एकत्र का राहतात, हे कोण आहेत, त्यांचं नातं काय आहे आणि एकत्र कशासाठी राहतात। एक दिवशी असं झालं की पार्वती मातेच्या मनामध्ये आलं की आपण जावं, लक्ष्मीला खूप दिवस झालं भेटलो नव्हतं आणि आपण भेटीसाठी जावं म्हणून तिने तयार झाल्या आणि असं सरस्वती मातेला सांगितलं, ब्रह्मदेवाच्या सावित्रीला सांगितलं, आपण सगळेजण जाऊ आणि वैकुंठाला जाऊ, लक्ष्मीची भेट घेऊ। खूप दिवस झाला आपल्याला लक्ष्मी भेटलीच नाही, काय चाललंय काय नाही पाहू म्हणून निघाल्यानंतर मग वैकुंठाला गेल्या आणि वैकुंठाला गेल्यानंतर मग लक्ष्मीला आनंद झाला पाहून की तिथं मोठा माझ्या बहिणी आल्या, सरस्वती आलेली आहे, पार्वती आलेली आहे। लक्ष्मी म्हणू लागली, सावित्री तू पण आलीस का ग, खूप दिवस झाला आपल्या बहिणीच्या भेटी झाल्या नाही का। असंच त्यांच्या गप्पा रंगल्या। नंतर भोजन झालं पंचपक्वान्नाचं आणि नंतर काय केलं, विडे खाल्ल्या पाण्याचे बसून बोलत बोलत बघ त्या ठिकाणी काय केलं, विचार लागल्या, तुझं कसं आहे माझं कसं आहे। त्यावेळेस लक्ष्मी असणारी उदास झाली आणि उदास झाल्यानंतर मग कारण विचारलं, का ग लक्ष्मी तू आल्यापासून उदास दिसतेस, तुला काय झालंय ग असं पार्वतीने विचारलं। लक्ष्मी म्हणली, नाही ग ताई, मी कशी उदास खाणार आहे, मी तरी दररोज माझं नित्यक्रम असते, भक्ताच्या घरी जायचं, कामे करायची, सगळ्याला आशीर्वाद द्यायचा, कोणाचं काय चाललंय बघायचं, दुबळ्याला श्रीमंत करायचं, माझं हे काम असते। नाही ताई, मी तुला लहानपणापासून ओळखते ग, तू आज उदास दिसायलीस। मग लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। त्यावेळेस लक्ष्मी सांगू लागली, ताई, पुत्र नसल्यानंतर घर हे सदन उदास दिसते ग, हे वैकुंठ उदास दिसू लागले आणि माझ्या छोटंसं एखादं माझ्यासोबत असतं बा, तर मी असं ह्या संसारामध्ये खुलून गेले असते, म्हणून माझ्या नशिबामध्ये ते सुखच नाही, मला पुत्रप्राप्ती नाही, कन्याप्राप्ती नाही आणि हे असल्यामुळं मला कधी कधी मला आठवण येते आणि मी उदास होते। आणि मग तुझ्याकडे तीन पुत्र आहेत, कार्तिक स्वामी आहे, तुला गणपती आहे आणि असणारी मग एक तुला मुलगी सध्या आहे शिकी असणारी आणि ती सुंदर तुला आपत्ती आहे, तर माझ्याकडे खी नाही ग असं म्हटल्यानंतर पार्वती विचार करू लागली आणि पार्वतीला पण वाईट वाटलं, सरस्वतीला पण वाईट वाटलं, त्याचं काय उत्तर देवं। आणि ज्याला पुत्र नसेल पण जरा कन्या नसेल त्यालाच ते दुःख माहीत आहे, आपल्याला जी पुत्रिका आहे तिलाच माहीत असते हिचं दुःख, आपल्याला का ते दुःख माहीत आहे का नाही। कारण आपल्याला जर काहीच न मागता जर देवाने जर आपल्याला मुलंबाळी दिली असली तर त्याला मुलाबाळाचं दुःखच वाटत नाही। ज्यावेळेस ज्याला कष्टानं देतो त्यावेळेस त्याला वाटतं की आपल्याला किती सहन करावं लागले, आपण पुढे देवाची प्रार्थना केली आहे, कोणाकोणाची आराधना केली आहे, त्या ठिकाणी लक्ष्मीला सरस्वती मातेला मागितलंय की भवानीला मागितलंय, आपण किती केलं। मग त्या असणाऱ्या तिला त्या आपत्त्याची झाल्यानंतर वर्षाला काळजी असते आणि तिला फार दुःख होते त्या गोष्टीचं, सतत आठवण तिची होत असते आणि ज्याला असते त्याला नसते। मग त्या पार्वती विचार करू लागली, आता काय करावं। आणि मग लक्ष्मीने सांगितलं मनामध्ये एक गोष्ट की तू काय कर, मला गणेशाला देऊन टाक। त्यावेळेस पार्वतीला असं वाटलं की असणारा तर माझं काळीच मागू लागले हिनं, पण आता काय करावं, विलाज बी नाही त्या ठिकाणी आणि हिनं आपली उदास वाटू लागल्या त्यासाठी। मग काय करायचं, आता देव कसं देव दिलं तर मला करमल का, आता कुणीही जर आईला जर असलं तुझा मुलगा मला लगेच देऊ वाटेल का। मग तिथं दानव असो, देव असो, पक्षी असो, प्राणी असो, कुणालाही प्रेमच आहे तिथं। आता आपण काय करतात, वाघाला एवढं भीतात, किती त्याच्या जवळ जर जायचं म्हणलं तर जर पाहिलं कुठून तर आपल्याला परत यायची सगळी शक्यता राहील, पण त्याची मुलं बाळ त्याच्या अंगावर खेळते वाघाच्या, हा त्याला भीती आहे का त्याला, त्यांच्या मुलांना कशाची आणि आपल्याला किती भीती आहे। तसंच असणार, घार हिंडे आकाशी चित्त त्याचे पिल्ल्यापाशी, वाढण्या हिंडे झाडावरी पिल्ले बांधुनी पोटाशी, गाय हिंडे रानोराणी चित्त तिचे वासरापाशी। असं असणार त्या ठिकाणी प्रेम आहे। सत्ययुगातली आई असो, कलियुगातली आई असो, अनेक योगामधली आई असो, आई ती आहे। आई म्हणजे काय आहे, आ म्हणजे आई आणि ये म्हणजे ईश्वर। परमेश्वरानं ज्यावेळेस जग निर्माण केलं आणि त्यावेळेस वाटलं देवाला मी एक जग निर्माण करू लागला, पण ह्याला सांभाळणार कोण आहे, त्याला कोण सांभाळ करल, मी आज काय करावं लागल, त्या सांभाळण्यासाठी कोण करावं लागल। मग डोक्यामध्ये परमेश्वराचा विचार आला आणि त्यावेळेस देवाने सांगितलं काय करावं, आपण एक आई निर्माण करावी।
आणि प्रत्येकाच्या घरी पाठवून देवं. आणि ती आई मग पूर्ण कुटुंबाला रक्षण करेल त्या ठिकाणी. कुणाला काय नाही, कुणाला काय पाहिजे, कुणाला किती शाळा शिकवायची आहे, कुणाला डॉक्टर बनवायचा आहे, कुणाला इंजिनियर बनायचा आहे, कुणाला कीर्तनकार बनवायचा आहे, ही आई ठरवते. आणि आईला काय हो, कुणाला इंजिनियर हो, डॉक्टर हो, वकील हो, कलेक्टर हो, इन्स्पेक्टर हो, असं प्रत्येक आईची इच्छा राहते. आईला प्रत्येक मुलाचं भविष्य होते. पुढे चालून माझा मुलगा काय होईल, आत्तापासूनच त्याला वळण लावलं पाहिजे, आत्तापासूनच शिकलं पाहिजे. मग असणार गणेश तर होता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कला अशा ग्रंथ असणारा मग भगवत होते त्या ठिकाणी. इतके गणेश श्रेष्ठ होते. आणि पार्वती मातेनं गणेश जर तुला मी गणेश देते म्हणून दिला पण खूप वाईट वाटू लागलं, रडू लागलं, अश्रुधारा येऊ लागल्या. परत असणार कैलास पर्वताला आल्या आणि महादेवाला सांगितलं मी माझ्या बहिणीला गणेश देऊन टाकला. असं म्हणल्याबरोबर महादेव आश्चर्यचकित झाले. तू देऊन टाकलास, तुला करणं काय आता, कसा वेळ घालवणार तू? इकडून गणेश येतो मोदक माग, तिकडून येतो लाडू माग, तिकडून येतो करंज्या लागतात. असं गणेशाला किती खायला लागतंय. अगं लक्ष्मी त्रास नाही, दररोज भरून ती सकाळी तिनं स्वयंपाकच करायला वेळ नाही लक्ष्मीला. आणि मग लक्ष्मी कसं जीव घालणार, कसा असणारा गणेश जेवणार? गणेशला तर पोटाला एवढी भूक लागते की सांगायची सोयच नाही. कसं करायचं गणेशाला मग? किती असणारा गणेश आहे त्यांना. मग त्या ठिकाणी गणेश लक्ष्मीसोबत राहू लागला आणि लक्ष्मी आनंदामध्ये राहू लागली. आनंदामध्ये त्या ठिकाणी करू लागली राज्य. किती तर आनंद वाटू लागला, माझ्या घरी पुत्रप्राप्ती झाली, किती पुत्रप्राप्ती. आणि इकडं असणारी माता उदास झाल्या, मातेला करमना गेलं. पार्वती माता उदास झाल्या, आता काय करावं म्हणल्या. गणेशाला खूप भूक लागते, हे बरोबर आहे. लक्ष्मी माता दररोज कुणाच्या तर घरी जावंच लागतं. दिवस निघाला त्यांनी उठत्या की भक्तांच्या घरी जातात. आता काय करावं? मग त्या ठिकाणी विचार केला आणि लक्ष्मी मातेला निवेदन केलं. गणेशाला खूप भूक लागते, खूप खायला लागते आणि तू तेवढं देतीस का गं ताई?